जामनेर के बेटावत में रहने वाले सुलेमान पठान की 12 अगस्त को गांव के गुंडों की भीड़ द्वारा मारपीट कर हत्या कर दी गई। आज 16 अगस्त को महाराष्ट्र जन क्रांति मोर्चा के अध्यक्ष मुकुंद सपकाळे ने सुलेमान के घर जाकर उसके पिता से मुलाकात की और पूरी मदद करने का आश्वासन दिया। इस मौके पर राष्ट्रीय भीम सेना जिला अध्यक्ष वाल्मीकि जाधव, अब्दुल करीम सालार, खालिद बागवान, अयाज अली, अमजद पठान, इरफान सालार, शाहिद पटेल, महेंद्र केदार, दादाराव शिरसाट, संदीप सोनोने मौजूद थे। बेटावत तालुका जामनेर येथील सुलेमान पठान या 21 वर्षाच्या तरुण मुलाला जामनेरमध्ये कॅफेमध्ये बसलेला असताना काही गावगुंड आलेत आणि या गावगुंडांनी अगदी या कॅफेपासून एक 100-200 फुटावर पोलीस स्टेशनचं अंतर आहे आणि असं असताना सुद्धा पोलीस स्टेशन जवळ असताना सुद्धा जवळपास 25-30 गावगुंडांचा जनसमुदाय जमा करून बेकायदेशीर जमा करून या सुलेमान पठाणला जबर आणि बेदम मारहाण केलेली आहे। 12 वाजेपासून त्याला ताब्यात घेतलं आणि 12 ते 4:30-5 वाजेपर्यंत जबर बेदम मारहाण करत अतिशय म्हणजे दगडाला सुद्धा पाझर फुटेल, दगडाला सुद्धा अश्रू फुटतील अशा पद्धतीने क्रूरपणे या सुलेमान पठाणची या गावगुंडांनी क्रूर हत्या केलेली आहे। या क्रूर हत्या करणाऱ्या गावगुंडांना वर पोलीस प्रशासनाने तातडीने मकोका लावावा। आतापर्यंत केवळ 8 गुन्हेगारांना अटक केलेली आहे। यामध्ये जी मॉब लिंचिंग झालेली आहे जवळपास 25 ते 30 गावगुंडांचा याच्यामध्ये सहभाग आहे या मारहाणीमध्ये। तेव्हा या सर्वांना शोधून पोलिसांनी 48 तासाच्या आत जर अटक केली नाही तर महाराष्ट्र जनक्रांती मोर्चा तमाम आंबेडकरवादी जनता रस्त्यावर उतरून मंत्र्यांना गावबंदी करेल हे महाराष्ट्र शासनाने लक्षात घेतलं पाहिजे। मंत्र्यांचं गाव आहे या जिल्ह्यामध्ये, एक नव्हे 3-3 मंत्री आहेत आणि 3-3 मंत्री असताना सुद्धा जर अशा अल्पसंख्याक समाजाच्या तरुण मुलाला निर्गुणपणे मारत असतील, बेदमपणे मारत असतील आणि त्याचा जीव घेत असतील तर हे राष्ट्राला आणि समाजाला घातक आहे। अशा प्रकारची बॉम्ब लिंचिंग करणाऱ्यांवर कडक कारवाई व्हावी, त्यांना फाशीची शिक्षा व्हावी अशा प्रकारची मागणी मी महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाच्या वतीनं या ठिकाणी करतो। आणि या प्रकरणाची चौकशी अतिशय निरपेक्षपणे झाली पाहिजे। कुठल्याही मंत्र्यांनी जर पोलिसांवर दबाव आणला आणि ही चौकशी दडपण्याचा जर प्रयत्न केला तर मंत्र्यांना आम्ही जळगाव जिल्ह्यामध्ये फिरू देणार नाही असाही इशारा मी आंबेडकरवादी जनतेतर्फे आणि महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाच्या वतीने या ठिकाणी देतो आहे। एकुलता एक मुलगा होता आणि एकुलत्या एक मुलाची अशा प्रकारे अमानुष हत्या करणं, अतिशय राक्षसी पद्धतीने हत्या करणं, या हत्येचा मी धिक्कार करतो, निषेध करतो आणि या कुटुंबाला महाराष्ट्र सरकारने पोलीस संरक्षण देऊन 50 ते 1 कोटीची मदत या कुटुंबाला राज्य सरकारने द्यावी अशी ही मागणी या ठिकाणी मी करतो।